हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सेटनेट परीक्षा असतील, एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक, अधिवक्यता भरती प्रक्रिया या सर्व परीक्षेसंदर्भात आपण अद्ययावत माहिती देत असतो. त्याबरोबरच त्याचे ऑनलाईन मार्गदर्शन वर्गही किंवा क्लासेसही आपण घेत आहेत मागील काही दिवसापासून. तर ज्या विद्यार्थ्यांना आमच्याशी जोडायचं आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करू शकता गुगल प्ले स्टोअरवरून, किंवा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप चॅनल, त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज, त्याचबरोबर इंस्टाग्राम पेज या या माध्यमातून देखील तुम्ही आमच्याबरोबर जोडलं जाऊ शकता. तर बघा, ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण चर्चा करणार आहोत एमपीएससी जाहिरात क्रमांक 114 आणि 115 सहाय्यक प्राध्यापक व अधिवक्यता परीक्षा या संदर्भातील हे आपलं चर्चासत्र आहे, ज्या माध्यमातून आपण प्रेरणादायी संदेश निश्चितच तुम्हाला या चर्चासत्रातून मिळेल. तर बघा, एमपीएससीच्या प्राध्यापक भरती संदर्भात अद्ययावत परिस्थितीची सांगायची झाली तर आपल्या हातात सध्या फक्त दोनच गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिक अभ्यास आणि दुसरी म्हणजे वेळापत्रकाची शांतपणे प्रतीक्षा करणं, वाट पाहणं. ज्याप्रमाणे शांततेच्या काळामध्ये घाम गाळणारा योद्धा युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतो, त्याचप्रमाणे आजचा प्रत्येक दिवस परीक्षाभिमुख अभ्यासाला दिला तर उद्याची परीक्षा तुमच्यासाठी संधीच नव्हे तर एक खात्री बनेल. निश्चितच तुम्ही त्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल. आज अनेक महाविद्यालये, खाजगी जे महाविद्यालय आहेत त्यामध्ये प्राध्यापक भरती सुरू आहे. आपण काही दिवसापासून विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापक भरती सुरू आहे, ज्यामध्ये अनेक किचकट आणि गुंतागुंतीचे निकष लावलेले आहेत. निश्चितच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, सेटनेट धारक विद्यार्थ्यांना त्यामध्ये विचारही केला गेलेला नाहीये. 75-25 या फॉर्म्युलेनुसार ती भरती प्रक्रिया सुरू आहे. एकमेव अशी भरती प्रक्रिया आहे जी एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जात आहे, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी फक्त सेटनेटवरच सहाय्यक प्राध्यापक होता येणार आहे. MA BEd वरच तुम्हाला अधिवक्यता, ज्युनियर कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे तिथं तुम्ही अधिवक्यता म्हणून जॉईन होऊ शकणार आहात. आज अनेक खाजगी महाविद्यालयामध्ये 80 ते 90 लाख ते 1 कोटीपर्यंत रेट आपण जर बघितलं प्राध्यापक भरतीचा झालेला आहे. इच्छा असेल तर त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता, जर तुमच्याकडे खूपच पैसा असेल तर. पण शिक्षण हा विक्रीचा बाजार नाही. इथं मेहनत, कष्ट, गुणवत्ता यावर उभे करणारं करिअरच खरं तुम्हाला समाधान देऊ शकतं. याच ध्येयानं आम्ही ऑल एक्झाम कट्टा गरीबातील गरीब विद्यार्थ्यापर्यंत अद्ययावत माहिती, अभ्यासासंदर्भात मार्गदर्शन आणि प्रामाणिक मदत पोहोचवत आहोत. एका सामान्य कुटुंबातील एक तरी विद्यार्थी एमपीएससी मध्ये सहाय्यक प्राध्यापक, अधिवक्यता म्हणून निवडला गेला तर आम्ही मागील 2 वर्षापासून करत असलेलं कष्ट हे आमचं फलदायी झालं असं आम्ही गृहीत धरू. मात्र मला आत्मविश्वास आहे या क्लासमार्फत, या अद्ययावत माहितीतून तुम्हाला मिळणारी प्रेरणा आणि तुमचा उत्साह टिकून ठेवण्याचं कार्य मागील 2 वर्षापासून ऑल एक्झाम कट्ट्यामार्फत केलं जात आहे. त्यातून 214 जे जागा आहेत त्यापैकी 100+ जागा याच विद्यार्थ्याच्या असतील. त्यानंतर अधिवक्यताचं 87 जागापैकी 50+ विद्यार्थी आपल्याच मार्गदर्शनाच्या अंतर्गत निवडलेले असतील. हे मार्गदर्शन केवळ ध्येयवादी, सातत्यशील आणि जिद्दी विद्यार्थ्यांसाठी आहे, टाइमपास करणाऱ्यांसाठी नाही. त्यांच्या मनात धग आहे, ज्यांच्या मनामध्ये धग आहे, तीव्र इच्छा आहे आणि ध्येयासाठी झगडण्याची तयारी आहे, फक्त त्यांच्यासाठीच हा संदेश आहे, त्यांच्यासाठीच हे मार्गदर्शन आहे, जेणेकरून त्यांची सातत्याची माळ ही नियमितपणे गुंफली जावी, हा त्यामागचा महत्त्वाचा हेतू आहे. आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, आता परीक्षेची तारीख नाही, आम्ही अभ्यास कसा करावा? तर बघा, अभ्यास कसा करावा याचं उत्तर आहे, तुमचं ध्येय निश्चित असेल तर तुम्ही विषयानुसार सेटनेट परीक्षेच्या ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही नीट सोडवा.
त्यानंतर तुमच्या विषयातील प्रत्येक मुद्दा, उपमुद्दा, सूक्ष्म संकल्पना सविस्तर पद्धतीनं अभ्यासा. त्याचबरोबर नियमितपणे नोट्स व मायक्रो नोट्स तयार करा. नोट्स तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या रिव्हिजनमध्ये काढता येणार आहे, त्यामुळे तेवढे रिव्हिजन तुमचे होणं अपेक्षित आहे. त्यानंतर अंतिम क्षणी रिव्हिजनामध्ये म्हणजे तुम्हाला जे रिव्हिजन करायचं असतं त्यासाठी तुमच्या नोट्स तुमचा आधारस्तंभ ठरतील. त्याचबरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन कोर्स ऑल एक्झाम कट्टा ॲपवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ, हिस्ट्री, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स, इंग्लिश या विषयाच्या पूर्ण सिलेबसवर आधारित ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत, ज्या पूर्ण 1 तासाचा वेळ असेल. त्यानंतरनं 100 प्रश्न, 200 गुण, 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आधारितच अशा पद्धतीच्या टेस्ट 10 विश्लेषणासह तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करू शकता किंवा माझ्याशी डायरेक्टली संपर्क करू शकता. ही संधी अमूल्य आहे. नशिबावर हे क्षेत्र चालत नाही. सातत्य, समर्पण आणि ध्येय धडाडी हे तुमच्या खऱ्या अर्थानं शस्त्र असणार आहे. प्रत्येक मुद्दा, उपमुद्दा आणि त्यातील सूक्ष्म घटक सविस्तर समजून घ्या. फक्त परीक्षाभिमुख अभ्यास करा. तुमची मेहनत निश्चितच तुम्हाला फळ देईल, यामध्ये काही शंका नाही. परीक्षेचं वेळापत्रक जर आपण हे संभाव्य वेळापत्रक आहे, परत ब्लेम करत बसू नका की सर तुम्ही तर सांगितलं होतं याच वेळेस येणार आहे. कारण डिसेंबरमध्ये वेळापत्रक म्हणजे येणाऱ्या महिन्यामध्ये वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षा ही जानेवारी किंवा फेब्रुवारी या कालावधीमध्ये होऊ शकते. MPSC हे एक स्वायत्त आयोग आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. त्यांच्या अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे. तो वेळोवेळी आपल्याला अपडेट आयोगाच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळं आपण फक्त अभ्यास करणं आणि सातत्य ठेवणं आणि आपलं ध्येयनिष्ठ असणं हे आपल्या हातामध्ये आहे. शेवटी एकच महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमच्या हातात फक्त 3च गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यास, दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास करण्याचं सातत्य, तिसरी म्हणजे ध्येयनिष्ठता. या 3 त्रिसूत्रीच्या माध्यमातूनच तुम्ही येणाऱ्या प्राध्यापक भरतीमध्ये निश्चितच प्राध्यापक म्हणून रुजू होऊ शकता. या 3ही गोष्टी पक्क्या ठेवल्यास तर येणाऱ्या परीक्षेत तुमचं यश निश्चित आहे. यात माझ्या मनात जरा देखील दुमत नाहीये. धन्यवाद. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असेल किंवा काय माहिती हवी असेल तर तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर सेटनेट परीक्षा जी आहे त्या संदर्भात देखील आपले कोर्सेस उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचे असतील त्यांनी या नंबरला कॉल करू शकता किंवा ॲप डाउनलोड करून तुम्ही आमच्याशी जोडलं जाऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. अभिनय तो कभी नाही ही शेवटची संधी आहे. याचा विचार करून आपण देखील आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवाल आणि येणाऱ्या प्राध्यापक भरतीचा आपण भाग व्हाल, हीच शेवटी अपेक्षा आणि शुभेच्छा. धन्यवाद.